नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंबड विभागाअंतर्गत येणाऱ्या अंबड, इंदिरानगर, सातपूर आणि MIDC पोलीस ठाण्यांनी विविध गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेल्या तब्बल 1,96,35,691 रुपयाचा मुद्देमाल न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित फिर्यादींना परत केला। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडल 2 किशोर काळे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग डॉक्टर सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला। अंबड पोलीस ठाणे हद्दीतील महेश भवन येथे आयोजित कार्यक्रमात फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल सुपूर्द करण्यात आला। यावेळी अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, इंदिरानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर करंडे, सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश आहिरे, MIDC पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण वगान यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। मिळालेल्या माहितीनुसार अंबड पोलीस ठाण्याने 21 गुन्ह्यांमधील 93,66,500 रुपयाचा मुद्देमाल तसेच हरवलेले 40 मोबाईल फोन मिळून एकूण 1,50,00,000 रुपयाचा मुद्देमाल परत केला। इंदिरानगर पोलीस ठाण्याने 10 गुन्ह्यांमधील 21,86,190 रुपयाचा मुद्देमाल आणि 7 मोबाईल फोनसह एकूण 21,96,190 रुपयाचा मुद्देमाल सुपूर्द केला। पोलिसांनी 3 दिवसात गुन्हा सांगला, 48 तासात गुन्हा सांगला, 24 तासात। त्याच्या पाठीमागे ही जी मेहनत जे त्यांनी एका वाक्यात सांगितलं ना की आमच्या टीमने फॉलोअप केला आणि मग त्याच्यानंतर ते बसरूड पर्यंत गेले। ते बसरूड पर्यंत जाण्याचे तेवढं त्यांनी सांगितलं तेवढं इझी नाहीये, लक्षात घ्या। प्रत्येक ठिकाणचे CCTV शोधायचे, त्याचे टायमिंग मॅच करायचे। जस्ट इमॅजिन करा, ह्या चौकातून दुसऱ्या चौकात आपण गेलो, डिफरंट CCTV आहे, त्याचा टायमिंग डिफरंट आहे, तेवढं सगळं फिजिकली चेक करत जायचं, तो टायमिंग मॅच करायचा। एवढं सगळं केल्यानंतर या प्रेझेंट केस मध्ये त्या ऑटोचा नंबर देखील बोगस होता आणि एवढं सगळं करूनही शेवट तो आरोपी जो आहे तो त्याचं अस्तित्व लपवण्यासाठी हर प्रकारच्या कृत्य वापरत असतो, त्याचं अस्तित्व लपवत असतो, त्याचा हुलिया बदलत असतो, त्याचा भेदाव बदलत असतो। किंवा वेळ प्रसंगी काही ठिकाणी असे होते की पोलीस जरी पकडायला गेले तर त्याच्यामध्ये पोलिसांमध्ये देखील अटॅक करण्याची देखील काही आरोपींची मानसिकता असते आणि एवढ्या सगळ्यातून ते करायचं आणि ते केल्यानंतर मग सगळ्यात महत्वाचं टास्क जे आपण बघतो की रिकव्हरी ऑफ प्रॉपर्टी, कारण कायद्याच्या कक्षेत राहण्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात। तर मी काय फार जास्त गोष्टी इथं बोलत नाही, परंतु काही गोष्टी आम्ही आमच्या पद्धतीने करतो आणि ते केल्यानंतर विशेषतः ज्या आपल्या भगिनी आहेत ज्यांनी या ठिकाणी आपलं मंत्र केलं त्याकडे शिक्षक आहेत। म्हणजे एक गोष्ट मला निश्चितपणे आवडेल की जसं तुम्ही सांगितलं, तुम्ही स्वतः शिक्षक आहात, माझी देखील आई शिक्षिकाच आहे किंवा तुम्ही ते रिटायर झालेली आहे, त्याच्यामुळे तुमच्यामध्ये मी आईचं रूप बघतो आणि त्या माध्यमातून आम्हाला तुमची सेवा करता येईल। तुमचं जवळपास 100% मुद्देमाल आपण त्यांचा परत दिला तर देऊ शकतो, याचं एक समाधान जे आम्हाला सगळ्यांना। कारण मी जरी नवीन केस साहेब जरी बोलले किंवा देशमुख साहेब जरी टीमच्या आमच्या नेतृत्व करत, फील्डवर काम करणारे आमचे पडवळकर साहेब असतील, त्यांची सगळी टीम असेल, या वर्किंग ऑलमोस्ट 24/7 म्हणजे ह्या प्रेझेंट केसमध्ये तुमच्या 150 प्लस म्हणजे 150 प्लस ठिकाणचे CCTV फुटेज त्या ठिकाणी चेक केले गेले। म्हणजे इमॅजिन करा की काय लेवलचं काम त्या ठिकाणी करावं लागलं। आता ही झाली एक केस, अशा मल्टिपल केसेस आपल्याकडे असतात, पण तरीही आता असं नाही की आमचं काम आहे, अंगावर युनिफॉर्म घातलेला आहे, काम हे करणार निश्चितपणे करू, परंतु त्याच्यामध्ये आपल्या देखील सजग नागरिकांची साथ अपेक्षित आहे। त्याच्यामुळे हे फक्त आपल्या सगळ्यांना सांगण्याचा माझा मजेदार तास होता की एखादी कुठली घटना घडली तर त्याच्या पाठीमागे किती मुळापर्यंत जाण्यासाठी मेहनत घ्यावी लागते, प्रयत्न करावे लागतात। अर्थात असं निश्चितपणे नाहीये की आम्ही प्रत्येकच केसमध्ये यशस्वी असेल, काही ठिकाणी कधी वेळ लागतो, काही ठिकाणी लवकर यश येते, काही ठिकाणी थोडंसं वेळ लागतो, परंतु एक आहे आपण ज्याला म्हणतो काय भगवान के घर धैर्य लेकिन अंधेर नाही, तसं पोलीस के घर भी धैर्य लेकिन अंधेर नाही। त्याच्यामुळे निश्चितपणे विश्वास ठेवा, तुमच्या प्रत्येक केसचा छडा लावण्यासाठी नाशिक पोलीस आणि आमची सगळी टीम जी काय आहे कटिबद्ध आहोत आणि भविष्यात देखील याच पद्धतीने काम करतो। धन्यवाद। तसेच सातपूर पोलीस ठाण्याने 14 गुन्ह्यांमधील 11,36,000 रुपयाचा मुद्देमाल तर MIDC पोलीस ठाण्याने 6 गुन्ह्यांमधील 21,26,251 रुपयाचा मुद्देमाल व 7 मोबाईल फोनसह एकूण 22,06,251 रुपयाचा मुद्देमाल फिर्यादींना परत दिला। 6 महिन्यापूर्वीपासून तुम्हाला दुःखद प्रसंग आला होता, पण पडवळकर सर आणि त्यांच्या टीमने मोलाचे सहकार्य केले। 3 जानेवारी रोजी कोणाच्या रात्रीच्या सुमारास कोणी होऊन बरंच मुद्देमाल सोडत आला। पडवळकर साहेबांना पडवळ त्यांची अर्ध्या तासात घटनास्थळी पोहोचली आणि घटनेचा पाठपुरावा करून फार कमी वेळात कारवाई करून चोरी झालेला मुद्देमाल त्यांनी लवकरात लवकर मिळवून दिला। संकटाच्या प्रसंगी देवासाठी धाव देणारे पडवळकर सर, माझे सर आणि राजपूत सर, साहेब ग्राम सर, संपूर्ण अंबड खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप आभारी आहे। आणि खास करून पडवळकर सरांची मला खूप मदत झाली आहे सगळ्या माझ्या प्रसंगामध्ये। धन्यवाद सर। या उपक्रमामुळे चोरी, हरवलेले साहित्य
आणि इतर गुन्ह्यांमधील जप्त मालमत्ता पुन्हा मूळ मालकांना मिळाल्याने नागरिकांनी पोलीस प्रशासनाबद्दल समाधान व्यक्त केले. अंबड विभागातील गुन्हे शोध पथकाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळे मोठ्या प्रमाणात मुद्देमालाचा शोध घेऊन तो अल्पावधीत परत करण्यास यश आल्याने पोलीस प्रशासनाने सांगितले. प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी यांच्या रिपोर्टनुसार.